कबूतरखाने बंद असण्याचे आदेश लागूच राहणार आणि कबूतरांना खाद्य टाकलं तर गुन्हा दाखल होणार आणि कारवाई सुरूच ठेवा असे आदेश उच्च न्यायालयातर्फे देण्यात आले। कबूतरांना अन्न खाऊ घालण्याची परवानगी द्यायची की नाही याचा निर्णय महानगरपालिका घेईल, पण लोकांच्या हरकती आणि सूचना घेतल्याशिवाय हा निर्णय घेतला जाऊ नये असं कोर्टाने स्पष्ट केले। सांगलीतील एका वकिलाला पोलिसांनी फरफटत नेल्याच्या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना खडसावले। वर्दी अंगावर चढवली की तुम्ही परमेश्वर होता का असे खडे बोल उच्च न्यायालयाने पोलिसांना सुनावले। पुण्यातील रेव पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकर यांच्या खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। प्रांजल खेवलकर यांच्या जामीन अर्जावर 25 ऑगस्टला सुनावणी होणार आहे। नागपूरमध्ये मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याचं प्रमाण वाढले। काही दिवसांपूर्वी शहरातल्या त्रिमूर्ती नगरमधल्या नित्या मुंगरे ही 5 वर्षांची लहानगी कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाली होती। या हल्ल्यामध्ये ही मुलगी थोडक्यात बचावली, त्यामुळे परिसरातल्या पालकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे। नागपूरच्या 0 माईल पेट्रोल स्टेशन परिसरामध्ये धावत्या बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। मोर भवनमधून निघालेल्या बसमधून धूर निघाल्यामुळे एकच खळबळ उडाली। चालक आणि वाहकाने प्रसंगावधान राखलं, त्यामुळे दुर्घटना टळली। पुण्यामध्ये रोज 80 जणांना भटके कुत्रे चावत असल्याची आकडेवारी समोर आली आहे। शहरात जवळपास 2 लाख भटके कुत्रे आहेत, पण लसीकरण आणि निर्बीजीकरणासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये अनास्था दिसते आणि त्याचा फटका मात्र नागरिकांना सहन करावा लागतोय। आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। पूर्व परवानगीशिवाय मंडळांनी वर्गणी गोळा केली तर 10,000 रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो असं नाशिकचे धर्मादाय सह आयुक्त विवेक सोनुने यांनी स्पष्ट केले। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे। प्रवास सुखकर व्हावा, प्रवाशांचा लवकर व्हावा यासाठी हा निर्णय घेतला गेलाय। तर पुण्यामधले खड्डे बुजवण्यासाठी महानगरपालिकेने अखेर पुणेकरांना साथ घातली आहे। नागरिक पीएमसी रोड मित्र या ॲपवर खड्ड्यांचे फोटो पाठवा असं आवाहन पुणे महापालिकेने केले। या ॲपवर केलेल्या तक्रारींचं पालिकेकडून 2 ते 3 दिवसात निवारण केलं जाईल। जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर याबाबतची देण्यात आली। डोंबिवली शहर आणि कल्याण शिळफाटा मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी आहे। या विरोधात कोळसेवाडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी डोंबिवली शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली, लेखी निवेदन दिलं आणि वाहतूक सुरळीत करण्यासंदर्भात काही मागण्या करण्यात आल्या। मुलीला परीक्षा केंद्रामध्ये सोडलं आणि मग रस्ता ओलांडताना वडिलांचा अपघातामध्ये मृत्यू झाला। ही दुर्दैवी घटना घडली नागपूरच्या हिंगणा तालुक्यातल्या डोंगरगाव इथे। एका कंटेनरनं मुलीला सोडून परत येत असणाऱ्या वडिलांना धडक दिली। या घटनेमध्ये वडिलांचा जागीच मृत्यू झाला। चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। दहीहंडीच्या उत्सवात भाग घेणाऱ्या गोविंदांना विमा सुरक्षा कवच देण्यात आले। वसई विरार महापालिकेकडून हे संरक्षण कवच देण्यात आले। हा विमा अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून 17 ऑगस्ट सकाळी 6 वाजेपर्यंत लागू राहील। नोकरीमध्ये कायम करण्यासाठी नाशिकमध्ये सर्व कंत्राटी कर्मचारी आंदोलन करतायत। 1 महिन्यापासून आंदोलन सुरू आहे। आदिवासी विकास कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात काय निर्णय घेतला जातो याकडे लक्ष आहे। गणेशोत्सवादरम्यान पुण्यामध्ये मंडळांच्या आवाजावर याही वर्षी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ लक्ष ठेवेल।
ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी स्वतंत्र पथक 10 दिवस संध्याकाळनंतर रिअल टाइम निरीक्षण करेल. विसर्जन मिरवणुकीतही प्रमुख चौकांवरील आवाजाची पातळी नोंदवून स्वतंत्र अहवाल तयार केला जाणार आहे. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यदिनी मांस विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश काढल्यानंतर राजकारण तापले. यामध्ये स्वातंत्र्यदिनी मांस विक्रीचा निर्णय जुना असून तो 1988 पासूनचा अध्यादेश असल्याचं अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी म्हटलंय. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5285 घरांसाठी अर्ज करायला मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुकांना आता 28 ऑगस्टपर्यंत आपले अर्ज दाखल करता येणार आहेत. 3 सप्टेंबरला काढण्यात येणारी सोडत ही आता 18 सप्टेंबरला काढली जाणार आहे. बीएमटीसी बस सेवा देणाऱ्या कामगारांना 40 वर्षांनंतर न्याय मिळणार आहे. सर्वच्या सर्व 1587 कर्मचाऱ्यांना 10 लाख रुपयांचा आर्थिक मोबदला दिला जाणार आहे. भाजपा आमदार विक्रांत पाटील यांनी बैठक घेतली आणि त्यानंतर सिडकोनं हा निर्णय घेतलाय. मुंबईमधल्या रामगड परिसरात खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्राचा तलावामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. एकनाथ पाटील आणि वैष्णव पाटील अशी पिता-पुत्रांची नावं आहेत. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही मृत्यू झाला. पेंच व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत बोरबन हत्ती कॅम्पमध्ये जागतिक हत्ती दिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यावेळेस हत्तीला सुंदर सजवून हारही घालण्यात आले. आवडता आहारही हत्तीला देण्यात आला.